ओम नमः शिवाय. आपण पाहत आहात अमरावती येथील मुंजाने वाडी. वीरशैव लिंगायत या धर्मात व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याला अग्नी न देता त्याला माती संस्कार देत असतात आणि त्याकरिता मोठ्या प्रमाणावर जागेची गरज असते. महाराष्ट्रातील मोजक्याच गावात वीरशैव लिंगायत समाजाची स्वतःची स्वतंत्र अशी वेगळी अंत्यसंस्काराकरिता जागा आहे. जागेअभावी अनेक ठिकाणी वीरशैव लिंगायत धर्माचे स्वतंत्र असे रुद्रभूमी नाही. ही जागेची गरज ओळखून कैलासवासी भुजी अप्पा मुंजाने यांनी स्वतःच्या मालकीची 4 एकर शेत जमीन अमरावतीच्या वीरशैव लिंगायत समाजाला दान दिली. यालाच अनेक वर्ष मुंजानेवाडी स्मशानभूमी असे संबोधित होत होते. समाजाच्या प्रतिष्ठित मंडळींनी या रुद्रभूमीचे वीरशैव उद्यानात रूपांतर केले. या संस्थेचं जे कार्य आहे हे सुरुवातीला भुजीअप्पा मुंजाने या समाजातील थोर विचारवंत आणि थोर दानशूर व्यक्तींनी 100 वर्षापूर्वी 1918 या संस्थेला 4 एकर 25 गुंठे जागा दिलेली आहे. ज्या त्या जागेचा उपयोग समाजाच्या वीरशैव लिंगायत समाजातील जे लोकांचा अंतिम विधी असतो तो या इथे पार पाडला जातो आणि त्या विधिवत पार पाडणाऱ्या विधीचा आतापर्यंत 1918 ते 1942पर्यंत सर्व कारभार श्री भुजीअप्पा मुंजाने हे स्वतः पाहत होते आणि त्यांच्या निधनानंतर या संस्थेचा कारभार वेळोवेळी 5 ट्रस्टीमार्फत चालवला गेला आणि त्यानंतर या वीरशैव रुद्रभूमीचं नामकरण करण्यात आलं आणि त्याच्यात 2 भाग करण्यात आले. अर्धा भाग हा स्मशानभूमीच्या कार्यासाठी ठेवला आणि अर्धा भाग हा मुलांच्या प्लेग्राऊंड म्हणून बगीच्यासाठी म्हणा आणि लोकांच्या आल्यानंतर इथे बसण्यासाठी अंत्यविधीचा कार्यक्रम संपल्यानंतर लोकांना इथे थोडा विश्रामासाठी आणि त्यानंतर त्या संबंधीच्या शोकसभेसाठी त्या जागेचा वापर होऊ लागला. या जागेच्या आजूबाजूला दाट नगरी लोकवस्ती आहे. तसेच जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीचे अंबा व एकवीरा देवी मंदिर, कालीमाता मंदिर व हिंदू स्मशानभूमी हे शेजारीच आहे. 4 एकर परिसरातील ही वास्तू निरनिराळ्या भागात विभागली गेली आहे. यात मृतसंस्कार विभाग, निसर्ग उद्यान, व्यायामाकरिता ग्रीन जिम व लहान मुलांकरिता खेळणी आणि हिरवीगार शेती, शेतीमधील उत्पन्न व काही पगार याद्वारे रुद्रभूमीचे 24 तास रक्षणाकरिता कर्मचारी यांचा खर्च यातून भागविले जातात. इथलं रुद्रभूमीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या उद्यान आणि रुद्रभूमी असे याचे 2 पार्ट केलेले आहे. त्यामुळे होते काय की या उद्यानात आल्याबरोबर एक जी इथली नीरव शांतता, नियोजनबद्ध विकास, वृक्षाचं जे एक वृक्षारोपण, जवळपास 60-70 पामचे वृक्ष एका रांगेत अतिशय सुंदर पद्धतीने दिसतात आणि त्यानंतर जाण्याचे मार्ग, तिथे पेविंग ब्लॉक वगैरे वगैरे ही जी डेव्हलपमेंट आहे अतिशय नियोजनबद्ध आहे आणि ह्या नियोजनबद्ध विकासामुळं ही रुद्रभूमी एक वैशिष्ट्यपूर्ण वाटते आहे. आणि त्यानंतर इथे अजून एक आमचं उद्यान जे आहे त्या उद्यानामध्ये तुम्ही दुपारच्या वेळेला येऊन पहा. मी अनेक वेळा आलो. इथे अनेक विद्यार्थी विशेषतः MPSCचे किंवा कॉलेजचे उन्हाळ्यात अभ्यासाला येतात. वेगवेगळ्या बेंचवर बसून शांतपणे अभ्यास करतात. संध्याकाळपर्यंत रात्रीला अभ्यास करतात आणि एक प्रकारची अभ्यासिका म्हणून सुद्धा हे उद्यान प्रचलित झालेलं आहे. यात प्रामुख्याने संपूर्ण परिसराला वॉल कंपाऊंड, रस्ते, हायमास्ट लॅम्प, अंतिम संस्काराकरिता आलेल्या समाज बांधवांसाठी बसण्याकरिता भव्य स्टेडियम, शोकसभा क्षेत्र व समाज भवन तत्कालीन खासदार श्री अनंतराव गुढे
यांच्या निधीतून करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, समाज भवन, रुद्रभूमी कार्यालय, लहान मुलांची उद्यानात खेळणी, ज्येष्ठ नागरिकांकरिता ग्रीन जिम, सुरक्षा कर्मचारी यांचे निवासाची व्यवस्था, नागरिकांना बसण्याकरिता बेंचेस, ही कामे सुद्धा संस्थेने लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासकीय निधीतून करून घेतली आहे. त्या काळामध्ये ही जी भूमी आहे ही गावाच्या बाहेर होती. गावाच्या बाहेर असल्यामुळं त्या ठिकाणी लोकांचं जाणं येणं कमी होतं. जेव्हा कुठली मयत झाली तेव्हाच लोक या ठिकाणी यायचे. त्यामुळे त्याला काही असं शिस्त नव्हती किंवा म्हणा त्याला काही असं मेंटेनन्स नव्हतं. पण जेव्हा हे शहर वाढलं आणि ही भूमी शहरामध्ये आली तेव्हा साहजिकच त्या भूमीवर अतिक्रमण वाढत गेले किंवा अजून त्यामध्ये मेंटेनन्सचा अभाव आला. आणि मग त्या ठिकाणी ह्या ठिकाणी जे विकास कामं सुरू झाले तर त्यातनं काय झालं की नुसतं विकासच नको, तर विकासासोबत हे सामाजिक बांधिलकी जी आहे, म्हणजे आपली सामाजिक बांधिलकी नुसतं मनुष्याप्रतीच नाही आहे, तर आपली सामाजिक बांधिलकी ही सोसायटीप्रती पण आहे, आपली निसर्गाप्रती पण आहे, आपली समाजातल्या प्रत्येक घटकाबद्दल आहे. ते सांगायचा दृष्टिकोन हाच आहे की ही जी विधी आहे या ठिकाणी ज्याला आपण दफन विधी म्हणतो, तर ही पर्यावरणाला एकदम पूरक अशी विधी आहे. त्यांनी कुठलंही पर्यावरणाला घातक कुठलाही रसायन निघत नाही किंवा त्याला कुठलंही असं ते हानिकारक नाही आहे. सगळ्यांनी एक छान या ठिकाणी प्लॅनिंग केलं की जे दफनविधी आहे त्याला एक लिमिटेड ठेवायचं आणि बाकीचा परिसर जो आहे तो एक गार्डन म्हणून म्हणा किंवा एक पर्यावरणात्मक म्हणून म्हणा की या ठिकाणी तुम्ही आता बघा, तुम्ही हा ऑक्सिजन हब बनलेला आहे. म्हणजे ह्या पूर्ण भागामध्ये तुम्हाला जेवढा ऑक्सिजन इथे मिळेल तेवढा तो कुठे मिळणार नाही. म्हणून मान्यवरांनी जे म्हटलं की हे वेगळं वाटतं त्याचा भाग तोच आहे की या ठिकाणी म्हणजे रुद्रामधून पण आपण काहीतरी वेगळं एक संजीवन शोधतोय, एक जीवन शोधतोय. या ठिकाणी जीवन संपतं, स्मशानभूमी म्हटल्यावर जीवन संपतं त्या ठिकाणी, पण या ठिकाणी असं नाही आहे. इथून एक नवीन जीवन पण सुरू होतं आणि आपण एक दिशा देतो. तर तुम्ही आता यांचं जे विजन आहे तो तुम्ही 5-10 वर्षांनी बघाल ना, त्या ठिकाणी फार काही वेगळं दिसेल तुम्हाला. पण सोबतच रुद्रभूमी पण ही राहील, रुद्रभूमी आहेच, तो तर त्यामधला अंतिम श्वास आहे तो. परंतु त्यासोबत एवढं सगळं करणं आणि विकास करणं हे फार वेगळं आहे मला असं वाटतं. या ठिकाणी 15 फूट उंचीची भव्य शंकराची मूर्ती स्थापन केली आहे. नियमित पूजा अर्चा भाविक करीत असतात. प्रत्येक सोमवारी अभिषेक केला जातो. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे खूप मोठ्या संख्येने भाविक उत्सव साजरा करतात. सेवा समाजातील अंतविधी हा इतर समाजांपेक्षा वेगळा आहे हे निश्चितपणे, त्यात काही शंका नको. इतर समाजात अग्नी 10 जास्त महत्त्व दिलं जातो, पण वीरशैव समाजात मात्र मृतदेह हा मिठात पुरविला जातो. आणि त्याकरता या भूमीमध्ये एक साधारणपणे 4-4.5 फुटाचा एक चौकोन खोदला जातो आणि तो चौकोन खोदल्यानंतर आतमध्ये एक कपार केल्या जाते साधारणपणे त्या मृतदेहाच्या आकाराची. त्या कपारीमध्ये सर्वप्रथम मीठ अंथरून मृतदेहाला आम्ही त्याची बैठक असते मांडी घातलेली ती ठेवली जाते. त्यानंतर त्याच्या हातावर त्याचा जो लिंग असतो म्हणजे देव असतो तो ठेवला जातो आणि मग मिठाने तो मृतदेह हळूहळू मीठ आणि माती, पहिले मिठाचा थर आणि नंतर त्याच्या मागे मातीचा थर असं लावत तो मृतदेह शेवटपर्यंत पुरविला जातो. पण तत्पूर्वी त्यामध्ये ज्यावेळेस मृतदेह घरून आणतो त्यावेळेस तो सुद्धा देखील एका पालखीत बसविला जातो. आणि त्या पालखीला आता आम्ही यावर्षी गेल्या 5-7 वर्षापूर्वी मुंबईचे खूपसरे साहेब आहेत, असिस्टंट कमिशनर, त्यांनी ती आम्हाला पालखी सप्रेम भेट म्हणजे देणगी स्वरूपात. त्यानंतर इथे मृतदेह आल्यानंतर एक साधारणपणे 1 ते 1.5 तासाचा अवधी लागतो ह्या सगळी प्रक्रिया करायच्या आधी. त्याच्यातर्फे आमच्या समाजात एक जंगम असतात. त्या जंगमाच्या पौरोहित्याखाली त्या मृतदेहावर धार्मिक प्रथेप्रमाणे सगळे संस्कार करून
मग तो मृतदेह पुरविण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ही प्रक्रिया केल्यानंतर समजा मानेपर्यंत मीठ आणि मातीच्या आधाराने तो मृतदेह पुरविल्यानंतर मग तोंडावर आणि कानावर संपूर्णतः मग आपली विड्याची पानं या पानाने तो मृतदेह सगळं वरचा जो मुख आहे ते आच्छादित केल्या जाते. त्याच्यानंतर त्यावरती पुन्हा मग मिठाचा थर आणि नंतर मातीचा थर अशा पद्धतीने त्या मृतदेहाची अंतिम संस्कार केला जातो. रुद्रभूमीचे व्यवस्थापन आधुनिक काळाची कास धरून केली आहे. समाजातील ज्या लोकांना आपल्या मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ समाधी बांधवायची आहे त्यांच्याकरिता वेगळ्या जागेची व्यवस्था परिसरात केलेली आहे. या ठिकाणी ABCD या क्रमाने आडव्या ओळी, 1 2 3 4 या क्रमाने उभ्या ओळी जमिनीवर केल्या आहे. त्या क्रमानुसार अंतिम संस्काराकरिता जागा दिल्या जातात. किमान परत ती जागा नवीन अंत्यसंस्काराकरिता 3 ते 4 वर्षांनंतर कामी येते. कैलास मानसरोवर हे हिंदूंचं एक पवित्र ठिकाण आहे. अशी एक मान्यता आहे की ज्या ठिकाणी मनुष्य हा मृत झाल्यावर कैलासी होतो असं म्हटलं आहे. कैलासी होतो म्हणजे हा कैलासाला जातो अशी एक आख्यायिका आहे. आणि मी काही वर्षापूर्वी कैलास मानसरोवर यात्रेला गेलो होतो. तर त्या यात्रेला मी जात असताना ही प्रकाशभाऊ संगेकर यांचं माझं बोलणं झालं. तर त्यांनी सांगितलं की प्रवीणभाऊ तुम्ही चालले तर तुम्ही एक काम करा, तिथली माती आणि पाणी जर आपल्या इथं आणता आलं तर ते फार पवित्र कार्य होईल. आणि मग त्या हेतूने मलाही ती संकल्पना आवडली. तिथून मी येताना कैलास पर्वताची माती आणि मानसरोवराचं पाणी असं पवित्र या ठिकाणी आणलं. समाजाने या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम घेतला. समाजातल्या सर्व लोकांना एकत्र करून ती आणलेली माती इथल्या मातीमध्ये मिसळून ती संपूर्ण या रुद्रभूमीमध्ये स्प्रेडअप केली. त्यामुळे झालं असं की आता ती खऱ्या अर्थाने कैलास भूमी झालेली आहे. सोबतच त्या मानसरोवराचं जे पवित्र जल आणलं ते जल व भारतातील इतर पवित्र नद्यांचं जल असं सर्व जल इथल्या विहिरीमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे इथलं पाणीसुद्धा हे पवित्र झालेलं आहे. मनुष्याच्या मृत्यूनंतर जे एक त्याला मोक्ष प्राप्त झाला असं आपण म्हणतो किंवा तो कैलासाला पोचला पाहिजे ही एक भावना असते. तर त्या भावनेतून एक सामाजिक उपक्रमाचाच भाग म्हणून ते कार्य झालं. आणि त्या पवित्र कार्यामुळे ही भूमी जी रुद्रभूमी आहे ती आता कैलास भूमी असं सुद्धा याला आपण आता म्हणू शकतो. 1990 ते 91 सालात काही वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजाविषयी अपशब्द बोलण्यात आले, समाजाविषयी अपशब्द लिहिण्यात आले. त्यावर सगळं समाजातील जवळजवळ ज्येष्ठ मंडळी आणि सामाजिक तरुण कार्यकर्ते हे एकत्र येऊन त्याच्याविषयी आम्ही एक संघटन केलं. आणि त्या संघटनाच्या महत्त्वातून एक समिती नेमून त्या समितीच्या माध्यमातून हा सगळा विकास केलेला. इव्हन शासकीय अधिकारीसुद्धा त्यामध्ये होते. त्या सर्व लोकांनी एकत्र मिळून समाजाकडे लक्ष देऊन ती यंत्रणा आपल्याला साध्य करून दिली. पण याचं संघटन हे श्रेय जाते विलासराव इंगोले यांना. त्यांनी सगळ्या परीने आपल्या परीने सगळी ताकद लावून सर्व लोक एकत्र करून त्याची माहिती पूर्ण लोकांना दिली. समाजातील लोकांना 100-100 रुपयाविषयी आपण विनंती केली. प्रत्येक घरातून 100-100 रुपये जमा केले. आणि विचार होता लोखंडाचा कंपाऊंड करायचा. पण त्या 100-100 रुपयाच्या याच्यामध्ये आम्ही पैसा जमा नाही करू शकलो. 40,000 रुपये जमा झाले. मग हे सर्व लोक शासकीय याच्यातून विलासरावांनी प्रयत्न करून शासनाच्या निधीमधून आम्हाला मदत देऊन या पूर्ण जे काही जागा आहे 4 एकर 5 एकर त्याला सिमेंट विटाचं कंपाऊंड केलं. तर न भूतो न भविष्यात ही गोष्ट होती. लोकांना पहिले वाटत नव्हतं की असं काही करतात.
लोक कॉमेंट्स करत होते पैसे खाण्यासाठी हा निधी जमा करून राहिले. तर आम्ही त्याच्यात फक्त 40,000 रुपये जमा करू शकलो आणि त्याचं काम पडलं नाही. ती यंत्रणा आम्ही पुन्हा ट्रस्टी लोकांना ती जमा करून दिली. म्हणजे सांगण्याचा उद्देश याच्यामध्ये प्रत्येक वीरशैवाचा, प्रत्येक अधिकाराचा आणि प्रत्येक नगरसेवक हा आमदार खासदार ज्यांना लोकप्रतिनिधी आहे यांचा समावेश आहे. किंवा समाजाच्या भरोश्यावर आपण एवढं काम करू शकत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये हिंदू स्मशानभूमीची जी प्रगती आहे ती साहजिकच शक्य आहे, कारण काय की ती अमरावतीतील हिंदू समाजाची संस्कृती आहे. पण हा नुसतं वीरशैव लिंगायत समाजाचा कार्यभाग असल्यामुळं त्याला एवढी मदत मिळणं शक्य नव्हतं. पण हे वीरशैव समाजातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ शुभेच्छा ज्यांनी दिल्या, नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांच्या सहकार्यामुळे आज एवढा मोठा निधी आपण आणू शकतो. नाही, महानगरपालिकेमध्ये स्मशानभूमी सुधारणा एक वेगळा शीर्ष असतो. त्यामधून आपण या ठिकाणी भुजियाप्पा मुंजाने ट्रस्ट तर महाराष्ट्रामध्ये एकमेव ही वास्तू, हा परिसर असा आहे ज्या ठिकाणी उद्याने आहे आणि स्मशानभूमी सुद्धा आहे. पहिले याला वॉल कंपाऊंड सुद्धा नव्हती. मग 92च्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी महानगरपालिकेमध्ये निवडून आलो आणि पहिले याच्या वॉल कंपाऊंडचं काम सुरू झालं आणि त्यांनी माझ्याकडून हे करून घेतलं. करून घेणारा करणाऱ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो. मग इथे हे सभागृह समोर दिसते, ते सभागृह आपण बांधलं महापालिकेच्या माध्यमातून. आपण हे स्वर्गीय बाबूराव अण्णांच्या स्मृतीनिमित्त हे कार्यालय दिसते, हे सुद्धा त्याच्यात बांधण्यात आलं. मग याच्या उद्यानाचं डेव्हलपमेंट सगळ्या ट्रस्टच्या मंडळींनी, प्रकाशभाऊंनी पुढाकार घेऊन हे या ठिकाणी करण्यात आलं, सौंदर्यीकरण. महाराष्ट्रामध्ये अशी वास्तू म्हणजे उद्यान, स्मशानभूमी आणि संयुक्त असं एकही स्मशानभूमी महाराष्ट्रामध्ये नाही आहे. काही कामं असले तर मला खऱ्या अर्थानं घडवलेला त्यांनीच घडवलेला मी एक कार्यकर्ता आहे. आता या सिनियर मंडळींनी किती दिवस कष्ट घ्यावे आणि काम करावं म्हणून नव्या पिढीनं समोर आलं पाहिजे. कैलासवासी भुजियाप्पा मुंजाने यांच्या दानशूरतेमुळे वीरशैव लिंगायत समाजाची अमरावती येथील पवित्र पावन रुद्रभूमी ही वीरशैव उद्यान म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. रुद्रभूमी म्हणजे जिथे आपण आपला चिरकाल घालवतो आणि त्याच्या बाजूलाही असलेलं गार्डन, त्याची शांतता आणि याचा आनंद दोन्ही सोबत इथे अनुभवायला मिळतो. दुसरी गोष्ट ही मला आवडते इथे हे म्हणजे हा वटवृक्ष आहे. याच्यात वड, पिंपळ आणि उंबर तिन्ही झाडं एकत्र आहे. त्याच्यामुळे हे ब्रह्माचं स्थान मानल्या गेलं आहे. तर तो आनंद इथे खरंच नेहमी अनुभवायला मिळतो. काय करता येईल, करण्यालायक खूप साऱ्या गोष्टी असतात, पण करण्यात मला आनंद वाटेल व्यक्तिगत की हा जो गार्डन आहे हा लहान मुलांसाठी किंवा वृद्धांसाठी अजून चांगला कसा बनवता येईल, अजून प्रसन्न कसा बनवता येईल, इथे अजून काय गार्डन म्हणून काय काय करता येईल. आणि त्याच्यात जर मला काही व्यक्तिगतही करता आलं तर मला खूप आनंद वाटेल इथे पार्टिसिपेट करायला. कारण शहरात सगळ्यात कुठल्या गोष्टीची कमी आहे तर ती म्हणजे मोकळ्या जागा, बागा, फुलबागा आणि वृद्धांसाठी विसाव्याचे 2 क्षण जिथे ते आनंदाने घालवू शकतील अशा जागा डेव्हलप करणे. इथला
सगळे उत्सव हे असं होता की बा इथे असं जाणवत नाही की स्मशानभूमी म्हणून आहे. या स्मशानभूमीचं असं कुठेही तुम्हाला लावलेच दिसणार नाही. इथल्या चौकीदार ते मुलीचे लग्नसुद्धा इथे झालेले, मुलीचे लग्नसुद्धा इथे झाले, बाळणपणसुद्धा झाले. म्हणून इथे असं कोणाला वाटणारच नाही की बा ही स्मशानभूमी आहे. इतक्या सुंदर प्रकारे ह्या स्मशानभूमीचे वाटचाल झालेली आहे. आणि या वाटचालीत आज 100 वर्ष या डोनरनी दिलेल्या जागेला, विजयप्पा मुंजानेंनी दिलेल्या जागेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यात समाजही त्यांचा आभारी आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्व लोकांसाठी अभिमान ठरावा अशी ही वास्तू अमरावती येथे आहे. अशी भूमी वीरशैव लिंगायत समाजाकरिता प्रत्येक गावात असायला पाहिजे. त्याकरिता समाजाने पुढाकार घेऊन एक आदर्श निर्माण करावा.